तर गणेशोत्सवाला अवघे काहीच तास शिल्लक राहिलेले आहेत। लालबागच्या राजाच्या चरण स्पर्शासाठी गणेश भक्तांची मोठी गर्दी जी आहे ती लालबागच्या परिसरामध्ये पाहायला मिळते। लाखोंच्या संख्येने भाविक जे आहेत ते लालबागच्या दर्शनासाठी दरवर्षी दाखल होत असतात। आज देखील उद्या सकाळी 4 वाजल्यानंतर पूजेनंतर या संपूर्ण दर्शन जे आहे ते भाविकांना घेता येणार आहे। तर आपले प्रतिनिधी निखिल चव्हाण हे लालबागच्या राजाच्या दर्शन रांगेतून आपल्यासोबत लाईव्ह जोडले गेलेले आहेत। अवघे काही तास शिल्लक आहेत आपल्या लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी। उत्साह जो आहे तो पाहायला मिळतोय। रात्रीपासूनच आधीच भाविक जे आहेत निखिल ते थांबल्याचं पाहायला मिळतंय। काय उत्साह आहे लालबागच्या संपूर्ण परिसरामध्ये? नक्कीच सचिन, जे आपण पाहिलं तर आज रात्रीपासूनच लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी या ठिकाणी लोक आहेत ते या ठिकाणी उभे आहेत। काही नागरिक आहेत ते जवळपास 2 ते 3 दिवसापासून या ठिकाणी येऊन उभे राहिलेले होते। प्रत्येकाची भावना आहे आणि या भावनेनुसार आपण पाहिलं तर अनेक जण त्यांची काही ना काहीतरी इच्छा असते, प्रत्येकाचे नवस असतात। त्या नवसाप्रमाणे या ठिकाणी येऊन या नवसाच्या रांगेमध्ये ती लोक थांबलेले आहेत आणि हा जो उत्साह आहे तो पाहायला मिळते। काही ठिकाणी काही लोक भजन गात आहेत, तर काही ठिकाणी प्रत्येक नागरिक आहेत ते आपल्या आता फॅमिलीला देखील घेऊन येताना आपल्याला पाहायला मिळतात। ही संपूर्णपणे लाईन आपण पाहिली तर जवळपास 2 ते 3 किलोमीटरची लाईन आपण या ठिकाणी पाहतोय आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती आनंद आहे, कारण अवघे काही दिवस राहिलेले आहेत आणि अवघे काही तास राहिलेले असताना त्यांना उद्या सकाळी आहे ते दर्शन मात्र या ठिकाणी नागरिकांना मिळणार आहे। म्हणून ही जवळपास 2 ते 3 किलोमीटरची लाईन आहे। 15 दिवसापासून जो नक्कीच निखिल, या संपूर्ण जी इथली परिस्थिती आहे ती आपण दाखवणारच आहोत। धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी।